चला लक्ष द्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे प्राकृतिक विभागाची माहिती. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये घेतली. फक्त प्राकृतिक विभाग किती आणि कोणते किती आहेत? 3. प्राकृतिक विभाग 3 मध्ये एक येतो कोकण, दुसरा येतो सह्याद्री आणि तिसरा येतो महाराष्ट्र पठार. त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे कोकण विभागाविषयी संपूर्ण माहिती. परीक्षेने या घटकावरती खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. PYQ मध्ये ते प्रश्न पण तुम्हाला पाहायला मिळतील या लेक्चरच्या शेवटी. कोकणचे टोटल किमान 2 तरी लेक्चर होतील, जे कमीत कमी 40-40 मिनिटाचे असतील. म्हणजे भविष्यात परीक्षेला जाताना कोकणवरती दुसरा कुठलाही अभ्यास नाही केला तरी चालतो. कोकणच्या बाबतीमध्ये सर्व माहिती आपण पाहून घेणार आहे. पाहूया कोकण विभागाचा हा मॅप दिलेला आहे. कोकणातल्या एकूण जिल्ह्यांची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आपण त्या दिवशी पाहिली. त्याच्यानंतर ह्या कोकणचं स्थान कुठं आहे हे पण पाहावं लागेल. त्याच्यानंतर कोकणची लांबी, रुंदी ह्या सर्व बाबी पाहूया. कोकणचं स्थान जर आपण पाहिलं तर मी इथं महाराष्ट्राचा त्या दिवशी आकार बघितला आपण. त्रिकोणाकृती आहे. एक मिनिट. त्रिकोणाकृती रे बाबा, अशा पद्धतीचं. आता इथं सह्याद्री पर्वताची रांग आहे, याच्याबद्दल माहिती आपण त्या दिवशी पाहिली. आणि या बाजूला आहे तो म्हणजे अरबी समुद्र. मग आता स्थान सांगत असताना पूर्व पश्चिम स्थान जर सांगायचं असेल तर तुम्हाला सांगावं लागतं की कोकणचा विस्तार हा पूर्वेला सह्याद्री पर्वतापासून ते पश्चिमेला अरबी समुद्रापर्यंत पसरलेला चिंचोळा भाग जो आहे तर त्याला कोकण म्हटलं जातं. तर चिंचोळा म्हणजे काय? असा कमी रुंदीचा भाग असलेला भाग जो आहे त्याला आपण कोकण म्हणतो. स्थान पूर्व पश्चिम जर पाहिलं तर पूर्वेला सह्याद्री पर्वत, पश्चिमेला अरबी समुद्र, याच्यामध्ये पसरलेला चिंचोळा पट्टा तो म्हणजे काय असेल त्या ठिकाणी कोकण असेल. त्याच्यानंतर उत्तर दक्षिण जर आपण याचा विस्तार पाहायचा म्हटला, उत्तर दक्षिण, तर उत्तरेला दमनगंगा नावाची नदी आहे. दमनगंगा. तिथून ते दक्षिणेला तेरेखोल नावाची नदी आहे. या 2 नद्यांच्या दरम्यान कोकण त्या ठिकाणी पसरलेला आहे. म्हणजे उत्तर दक्षिण जर म्हटलं तर दमनगंगा नदी ते तेरेखोल नदी, पूर्व पश्चिम जर म्हटलं तर सह्याद्री पर्वत ते अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा जो भाग आहे त्याचं नाव त्या ठिकाणी कोकण आहे. मग आपण बघूया विस्तार. आता लिहिताना काय लिहावं लागेल तर याचा विस्तार आपल्याला पाहावा लागेल. विस्तार आहे, इथं लिहितो मी, पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम सह्याद्री पर्वत च्या पूर्वेला नाही पश्चिमेला, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राच्या पूर्वेला. अरबी समुद्राच्या कुठे? पूर्वेला जो पसरलेला भाग आहे त्याला आपण कोकण म्हणतो. पूर्व पश्चिम झाला. आता उत्तर दक्षिण जर पाहिलं तर उत्तर दक्षिण. उत्तरेला नदी आता सांगितली मी दमनगंगा आणि दक्षिणेला तेरेखोल नदी. या दरम्यान कोकण आहे. त्याच्यानंतर आता कोकणातल्या जिल्ह्यांची नावे. उत्तरेला पालघर, त्याच्यानंतर ठाणे, त्याच्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या ठिकाणी मुंबई उपनगर, मुंबई शहर. पालघर जिल्ह्याची निर्मिती ही ठाणे जिल्ह्यातून झालेली आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? वरती पालघर आहे ना, मग ठाण्यातनं पालघर निर्माण झाला. कधी? 2014. त्याच्यानंतर मुंबई शहरातनं मुंबई उपनगराची वरतीच आपण बांध दाखवायचा.
1990ला स्थापना झाली, ज्याला आपण निर्मिती म्हणतो. निर्मिती तसं म्हणता येणार नाही, स्थापना म्हणता येतं. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग खाली आहे, रत्नागिरीमधून सिंधुदुर्गाची निर्मिती झाली 1981ला किंवा स्थापना झाली. कशा पद्धतीने? वरती पालघर आहे ना, मग ठाण्यातनं पालघर, मुंबई शहर मधनं उपनगर, मात्र खाली सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. 2014 पालघर, उपनगर 1990 आणि सिंधुदुर्ग 1981. कोकणातल्या तालुक्याची संख्या पण परीक्षेने विचारलेली आहे. कसं लक्षात ठेवायचं? तालुके नीट पहा. तालुका 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 इथं लिहितो मी. तालुके तालुके एकूण तालुक्यांची संख्या कोकणमध्ये 50, काही ठिकाणी 47 दिली. मग ते 47 आणि 50 काय आहे हे पण आपण बघून घेणार आहे. नीट लक्ष द्या. कोकण मधल्या तालुक्याची संख्या पाहत असताना पहा, वरती पालघर 8, खाली सुद्धा सिंधुदुर्ग 8. नीट पहा कशा कशा पद्धतीने ड्रॉ केलं जातं. पालघर 8, सिंधुदुर्ग 8. या 8 मधून 1 वजा करा, ठाणे 7, आणि या 8 मध्ये 1 वाढवा, रत्नागिरी 9. लक्षात येते? वरती 8, खालती 8. 8 मधून 1 कमी करा, 7. 8 मध्ये 1 वाढवा, 9. आता रायगड किती? या दोघांची बेरीज करा. 8 आणि 7 किती होतील? 15. हे जर पाहिले तर यांची बेरीज 47 येते. 8 आणि 7 15, हे 15, 30 झाले. 8 आणि 8 16 आणि 17, 5 आणि 5 10 आणि 7 17चे 7, हातचा 1, 1 2 3 4, हे झाले 47 तालुके. मुंबई उपनगर आहे, याच्यामध्ये 3 तालुके आहेत. 47 प्लस 3 असे टोटल कोकण मधल्या तालुक्यांची संख्या होईल 50. मग सर 47 परीक्षेला आलं, मग त्याचं काय करायचं? 47 परीक्षेला का देतं? कारण मुंबई उपनगरातले तालुके 3 आहेत आणि हे तालुके शहरी आहेत. त्याच्यामुळे शहरी असल्यामुळे याचा कधी कधी उल्लेख केला जात नाही. मग परीक्षेला प्रश्न कोकण मधल्या तालुक्यांची संख्या किती? तर पर्याय आपल्याकडे येईल 50. मग इतर असतील त्यामध्ये 47 नसेल, किंवा 47 असेल त्यामध्ये 50 नसेल. त्याच्यामुळं आपण उत्तर द्यायचं परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने विचारला. दोन्ही पर्याय येतील का? दोन्ही येणार नाहीत. 50 येईल किंवा 47 येईल. 50 ला 50, 47 ला 47. हे क्लिअर आहे का? त्याच्यानंतर कोकणची रुंदी जर पाहिलं तर कोकणची उत्तरेला रुंदी जास्त आहे आणि दक्षिणेला रुंदी कमी आहे. कोकणची सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर इतकी आहे. मग रुंदी जर पाहिलं, सरासरी लिहिले ना, 30 ते 60 किलोमीटर. 30 ते 60 किलोमीटर. मात्र उत्तरेला जास्त रुंदी आहे आणि दक्षिणेला कमी होत गेली. त्याच्यानंतर कोकणच्या किनारपट्टीला काय म्हणून ओळखलं जातं? तर कोकणच्या किनारपट्टीला रिया या नावाने ओळखलं जातं. रिया. त्याच्यानंतर कोकण भूमी जी आहे, या कोकण भूमीला परशुरामाची भूमी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. आणि याच कोकणला अपरांत असा पण शब्द आहे. अपरांत परीक्षेत आला तर नीट लक्ष ठेवायचं. परशुरामाची भूमी, अपरांत सुद्धा म्हटलं जातं. आता कोकण मधला खडक दक्षिण भागाच्या बाबतीत बघूया. दक्षिणेला कोकणमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि मग अति पाऊस असल्यामुळं दक्षिण भागात कोकणचा खडक आढळतो, तो म्हणजे जांभा खडक. या जांभ्या खडकामध्ये बॉक्साईटचे साठे, चांगल्या प्रकारचे उत्तम प्रकारचं बॉक्साईट आढळतं. ते आपण खनिज संपत्तीत पाहणार आहे. काय लक्षात ठेवायचं? तर कोकणचा विस्तार पूर्व पश्चिम जर पाहिलं तर सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राच्या पूर्वेला पसरलेला चिंचोळा पट्टा म्हणजे कोकण.
उत्तर दक्षिण जर पाहिलं तर उत्तरेला दमणगंगा नदी, दक्षिणेला तेरेखोल नदी, या दोघांच्या दरम्यान कोकण आहे. त्याच्यानंतर सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटरच्या दरम्यान आहे. मात्र रुंदी उत्तरेला जास्त आहे आणि दक्षिणेला कमी आहे. कोकण किनारपट्टीला रिया म्हटलं जातं किंवा महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीला कोणती किनारपट्टी म्हटली जाते तर त्याचा आहे कोकण किनारा. हे प्रश्न परीक्षेने विचारलाय. महाराष्ट्र आणि गोवा याची जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीला काय म्हणून ओळखलं जातं तर त्याचं उत्तर असणार आहे कोकण किनारपट्टी. या कोकण किनाऱ्याला दुसरं नाव आहे रिया. त्याच्यानंतर कोकण भूमी ही परशुरामाची भूमी आहे किंवा कोकणाला अपरांत सुद्धा म्हटलेलं आहे. कोकणचा दक्षिण भाग हा जांभ्या खडकापासून बनलेला आहे. याचं कारण आहे कोकणात पावसाचं प्रमाण जास्त आहे दक्षिण भागात, त्याच्यामुळे इथं तुम्हाला जांभा खडक पाहायला मिळतो. या जांभ्या खडकावर सुद्धा परीक्षेने प्रश्न विचारलाय. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं खनिज आढळतं त्याचं उत्तर आहे बॉक्साईट, ते पण उत्तम प्रकारचं. तालुक्यांची संख्या जर पाहिली तर वरती 8, खालती 8. वरतून 1 कमी करा, खालतून 1 वाढवा. या दोघांची बेरीज करून इथं राहतील ते 3. ठाणेमधून पालघरची निर्मिती 2014. त्याच्यानंतर मुंबई शहरातून उपनगर 1990. रत्नागिरीतनं सिंधुदुर्ग 1981. एवढी माहिती तरी कोकणच्या बाबतीत आपल्याला असणं गरजेचं आहे. आता पुढे काय पाहणार आहे आपण तर कोकण मधल्या नद्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याच्यानंतर त्या नद्यांवर ज्या काय खाड्या आहेत त्या खाड्यांची नावं परीक्षेने विचारलेली आहेत. खाडी म्हणजे काय या बाबीचा अभ्यास आपण करूयात. पहा, लक्ष द्या. कोकण नदी प्रणाली या घटकावर सुद्धा परीक्षेने प्रश्न विचारलेत. म्हणजे लक्षात ठेवा, आपण प्रत्येक व्हिडिओ जो शूट करतो तो एक्झाम ओरिएंटेडच आहे. परीक्षेने याच्यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. PYQ तुम्ही काढून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामुळे प्रत्येक लाईन टू लाईन या ठिकाणी महत्वाचे आहे. आत्ताच आपण कोकणचे वैशिष्ट्य पाहिलं. त्याच्यानंतर कोकणला काय म्हणून ओळखलं जातं, कोकण किनारपट्टी कोणती आहे, त्याच्यानंतर कोकणची रुंदी किती आहे, कोकणचा विस्तार काय आहे, जिल्हे किती आहेत आणि तालुके किती आहेत या बाबतीत चर्चा केली. आता कोकणातली नदी प्रणाली पाहायचं आहे. नदी प्रणाली पाहताना आपल्याला एक गोष्ट महत्वाची माहिती पाहिजे, ते म्हणजे कोकणचं स्थान इथं आहे. कोकण, नीट लक्ष द्या. कोकण हा पूर्ण कोकणचा भाग आणि हा जो ग्रीन दिसतोय तो सह्याद्री पर्वत आहे. आता सह्याद्री, कोकणातल्या त्या ज्या नद्या आहेत त्या जवळपास या सह्याद्री पर्वतात उगम पावतात. कुठं उगम पावतात? सह्याद्री पर्वतात उगम पावतात. म्हणजे समजा उदाहरणार्थ ह्यो पर्वताचा भाग आहे, नदी उगम पावली या ठिकाणी. नदीचं किंवा द्रव पदार्थाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उतार दिसेल त्या साईडला धावते. मग नदी जर इथं उगम पावली तर अशा पद्धतीनं वाहणार नाही किंवा हे पर्वत फोडून पलीकडे वाहणार नाहीये. त्यामुळे कोकणातली नदी सह्याद्रीत उगम पावतात बऱ्याचशा आणि वाहताना या पद्धतीनं वाहतात. म्हणजे कोकणच्या नद्या या पश्चिमेला वाहतात. जवळपास सर्व नद्या, म्हणजे कोकणच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे कोकण नदी प्रणालीचं पहिलं वैशिष्ट्य येतं ते म्हणजे जवळपास सर्व नद्या, जवळपास म्हणतोय सर्व नद्या सह्याद्रीमध्ये उगम पावतात. सह्याद्री पर्वतात उगम पावतात. उगम पावतात. उगम पावतात. वैशिष्ट्य नीट लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य हे कोकणातील नद्यांचं आहे म्हणून परीक्षा प्रश्न विचारते. वैशिष्ट्य नंबर पहिला आहे सह्याद्रीत उगम पावतात. आता सह्याद्रीत उगम पावल्याच्या नंतर नदी अशा पद्धतीनं वाहतील म्हणजे वाहण्याची दिशा ही तिची पश्चिम आहे. उजव्या हाताची पूर्व, डावीकडची पश्चिम. म्हणजे दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. पश्चिम वाहिनी आहेत.
परीक्षेने याच्यावर पण प्रश्न विचारलाय. कोकणातील नद्या टिंब आहेत. पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी, उत्तर वाहिनी. त्याचं उत्तर तुम्हाला पश्चिम वाहिनी द्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, आता या जर नद्या पश्चिमेला वाहत असतील, म्हणजे इथं दाखवतो बघून घे, अशा पद्धतीने नदी जर वाहत निघाली तर इथं येईल. आणि इथं एक समुद्र आहे, त्याचं नाव आपण चर्चा केली, महाराष्ट्राच्या पश्चिमेला त्याचं नाव आहे ते म्हणजे अरबी समुद्र. अरबी समुद्र. म्हणून या वाहत आलेल्या नद्या अरबी समुद्राला मिळतात. म्हणजे कोकणातल्या नद्या अरबी समुद्राला मिळतात. कोकणातील नद्या अरबी समुद्राला मिळतात. ओके. त्याच्यानंतर या नद्या सह्याद्री पर्वतात उगम पावत असल्यामुळं, नीट आहे का, अशा पद्धतीने इथे उगम पावली आणि वाहायला सुरुवात झाली. जसं वाहत थोडं अंतर आलं की लगेच त्याला समुद्र मिळतो. म्हणजे या नद्यांची लांबी कमी आहे. या नद्यांची लांबी कमी आहे. कोणत्या नद्याच्या तुलनेत? पठारावरच्या नद्या. त्या कशा असतात सांगून देतो, बघून घे. पठारावरच्या नद्या म्हणजे बघून घ्या. आता काही नद्या सह्याद्रीच्या उपरांग आहेत, त्याच्यामधून त्या ठिकाणी उगम पावतात. म्हणजे समजा एखादी नदी अशा पद्धतीनं उगम पावली तर ती येते महाराष्ट्र झाल्यावरती मग तेलंगणा, मग आंध्र असेल. अशा पद्धतीनं जाऊन बंगालचा उपसागर आहे या साईडला, त्या बंगालच्या उपसागराला मिळते. तिथपर्यंत जात असताना या नदीची लांबी खूप हजारो किलोमीटर, शेकडो किलोमीटर त्या ठिकाणी वाढत जाते. मात्र कोकणातल्या नद्या जर पाहिल्या, जसा उगम पावला चिंचोळा पट्टा लगेच समुद्राला येऊन मिळतात. म्हणजे पठारावरच्या, हे पठाराचा भाग आहे या साईडचा, त्या दिवशी आपण चर्चा केली म्हणून त्याला जास्त बोलायची गरज नाही. हे पठाराचा भाग आहे. पठारावरच्या ज्या नद्या आहेत, सोप्या भाषेत जर म्हटलं आपण तर गोदावरी असेल, त्याच्यानंतर भीमा नदी असेल, कृष्णा नदी असेल, या पठारावरून वाहणाऱ्या नद्या आहेत त्या कोकणातल्या नद्या नव्हे. त्या आपण नदी प्रणाली पाहणार आहे महाराष्ट्राची, त्यावेळी बघू. या ज्या नद्या आहेत त्या कोकणच्या नद्यांपेक्षा पठारावरच्या नद्या लांबीसाठी जास्त आहेत. मात्र कोकण मधली नदी जर पाहिली, आपल्या सरळ लक्षात येतं ह्यो भाग मोठा आहे, ह्यो भाग छोटा आहे. जशी नदी निघाली ती लगेच समुद्राला मिळते. म्हणजे या नद्यांची लांबी कमी आहे. कशाच्या तुलनेत? पठारावरच्या नद्यांच्या तुलनेत. इथं वाटलं तर लिहून घेऊ शकतो, नसेल तर लक्षात ठेवा, पठारावरील नद्यांच्या तुलनेत. त्याच्यानंतर पुढे या नद्यांची पात्र जी आहेत ती अरुंद आहेत. पात्र अरुंद व खोली जास्त आहे. आता का बरं सर? अशा पद्धतीचा पर्वत आहे, इथून नदी निघाली, ज्यावेळी वाहत असते त्यावेळी हिची स्पीड जास्त असते. समजा इथून निघालेली नदी आहे, अशा पद्धतीनं वाहत असेल तर हिचा उतार मंद आहे आणि मंद असल्यामुळं तिची स्पीड कमी राहते. आणि स्पीड कमी असल्यामुळं नदीचं पात्र जे आहे त्याच्या आतल्या भागाचं खनन म्हणजे खोदणे, पाण्यामुळे येणाऱ्या दगडांमुळे ते खाली त्या ठिकाणी घर्षण होतं आणि मग नदीचं पात्र त्या ठिकाणी खनन होतं. मात्र पठारावरच्या नद्यांचं खनन हे कमी होतं. कारण काय? पाण्याची गती कोकणातल्या नद्यांच्या पाण्याच्या गतीपेक्षा कमी राहते. कारण त्यांच्या वाहण्याची जी दिशा आहे ती खूप दूरपर्यंत आहे आणि इथला प्रदेश सपाट आहे. त्याच्यामुळे यांच्या पात्र जे आहेत ते खोल नाहीत, उथळ आहेत आणि जास्त रुंदीचे आहेत. मात्र कोकणातल्या नद्या जर पाहिल्या तर उतार खूप मोठा असल्यामुळं जास्त पाण्याचं घर्षण तळाशी होतं आणि मग तळाशी झाल्याच्या नंतर या नद्यांचं काठ झिजणार नाहीये,
तळ झिजतो. का बरं? एखादा ग्लास पाणी घ्यायचा आपण, 1 ग्लास पाणी घेतल्याच्या नंतर खाली जमीन असली पाहिजे, माती असली पाहिजे. पाणी फेकून मारलं ग्लासात तर पाणी खड्डा करतं. तेच आपण प्लेटमध्ये पाणी घेतलं आणि फेकलं तर खड्डा नाही करणार ते, कारण प्लेटचा भाग सपाट असतो आणि सरळ पाणी पडेल. मात्र ग्लासातला भाग पाणी ओतत असताना तो खड्डा करेल, कारण स्पीड त्याला जास्त असेल आणि धार त्याची काय असेल, ताटातल्या पाण्यापेक्षा थोडंसं छोटा असेल. प्लेट ताट काय असेल ते असेल. सांगायचा उद्देश काय, तर कोकणातल्या नद्यांची स्पीड जास्त राहते आणि स्पीड जास्त असल्यामुळे तळ घासतो. मात्र पठारावरच्या नद्यांची स्पीड कमी राहते, त्यांनी तळ नाही घासत, त्याचे काठ घासले जातात नदीचे. त्याच्यामुळं पठारावरच्या नद्यांची पात्र जी आहेत ती रुंद आहेत, खोली कमी आहे. त्याच्या विरुद्ध कोकणमधल्या नद्यांची जी पात्र आहेत ते पात्र कमी आहेत, खोली जास्त आहे. मग आपल्याला वैशिष्ट्य लक्षात ठेवावं लागेल. पात्र अरुंद, अरुंद म्हणजे कमी, व खोली काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे. हे कोकणमधल्या नद्यांचं काय असेल त्या ठिकाणी वैशिष्ट्य असेल. त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य जर बघितलं आपण, तर कोकण नदी प्रणाली जी आहे ती जवळपास समांतर नदी प्रणाली आहे. समांतर नदी प्रणाली आहे. कोकण नदी प्रणाली समांतर नदी प्रणाली आहे. समांतर नदी प्रणाली आहे म्हणजे काय? इथून निघालेली नदी अशा पद्धतीनं वाहत येते. पेन बदलून दाखवून देऊ. अशा पद्धतीनं इथे येऊन मिळते. इथून निघालेली नदी अशा पद्धतीने येऊन मिळते. इथून निघालेली इथं समुद्राला येऊन मिळते. समुद्राला येऊन मिळते. याचा अर्थ एका रेषेत या नद्या वाहतात. आता रेषेत समांतर याचा अर्थ गणिताच्या भाषेत अलग असतो. या दोन रेषेमधलं अंतर कायम समान आहे, त्याला आपण समांतर रेषा म्हणतो. आणि या जर रेषा अशा असतील तर या रेषा समांतर नाहीयेत. पण आपल्याला गणितात प्रत्यक्ष नाही जायचं. नद्या काय आपण तयार केलेल्या नसतात, नॅचरल असतात. कुठं दोघीतलं अंतर कमी असतं, दोघीतलं अंतर जास्त असतं. पण शक्यतो ह्या ज्या नद्या आहेत ते एकमेकांना मिळत नाहीयेत, डायरेक्ट समुद्राला मिळतात. म्हणून यांना समांतर नदी प्रणाली असं म्हटलं जातं. समांतर म्हणजे निघणे समुद्राला मिळणे, निघणे समुद्राला मिळणे. म्हणजे याच्यामधलं अंतर जे आहे ते थोडंफार कमी जास्त असेल पण समांतर असल्यासारखं भासतं. म्हणून कोकण नदी प्रणालीला समांतर नदी प्रणाली असे म्हटले जाते. हे होते कोकणच्या नद्यांची वैशिष्ट्य. वैशिष्ट्य नंबर 1, सह्याद्री पर्वतात उगम पावतात. 2, पश्चिम वाहिनी आहेत. 3, अरबी समुद्राला मिळतात. 4, या नद्यांची लांबी कमी आहे, पात्र रुंद आहेत, आणि खोली जास्त आहे. कोकण नदी प्रणाली ही एकमेव समांतर नदी प्रणाली आहे. याच्यावरती परीक्षेने प्रश्न विचारलाय, कंबाईनला सुद्धा आणि पोलीस भरतीला सुद्धा. परीक्षेने विचारलाय महाराष्ट्रातील समांतर नदी प्रणाली कोणती? कोकण नदी प्रणाली. खालीलपैकी कोणत्या नद्यांची पात्र ही खोल आहेत? कोकणातील नद्यांची. त्याच्यानंतर कोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात? जवळपास. तर कोकणातल्या सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात. महाराष्ट्रातली पश्चिम वाहिनी नदी प्रणाली कोणती? तर कोकण नदी प्रणाली. एवढी माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढे बघूया कोकणमध्ये नेमकं नद्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांची नावे काय आहेत. कोकणातल्या नद्यांचे नाव क्रमानुसार आपल्याला लक्षात ठेवायचे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जा किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे जा. परीक्षेने प्रश्न त्याच्यावर पण विचारलेला आहे. आता मी कोकणमध्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या नद्यांची माहिती त्या ठिकाणी किंवा नावे बघून घेऊया. ठीक आहे. पहिली नदी दक्षिणेकडे महत्वाच्या देणार आहे, जे परीक्षेने विचारले ते. पहिली आहे, तिचं नाव आहे तेरेखोल नदी. तेरेखोल. मी कुठून जातोय? तेरेखोल नदी. त्याच्यानंतर थोडं वर आलं, मुचकुंदी नदी. मुचकुंदी नदी. त्याच्यानंतर येते काजळी नदी. त्याच्यानंतर येते शास्त्री नदी. त्यानंतर येते वशिष्ठी नदी.
त्याच्यानंतर येते तेरेखोल, मचकुंदी, काजळी, शास्त्री. त्याच्यानंतर येईल सावित्री नदी. त्याच्यानंतर येते काळ नदी. त्याच्यानंतर येते कुंडलिका नदी. त्याच्यानंतर येते पाताळगंगा. त्याच्यानंतर येते उल्हास. त्याच्यानंतर येते तानसा. त्याच्यानंतर येते वैतरणा. आणि येते दमनगंगा, जी अति उत्तरेला आहे ते. हे झाले कोकण मधल्या नद्यांची नावे. सरळ अवघड आहे की अवघड नाही. तेरेखोल, मुचकुंदी, काजळी, शास्त्री, वशिष्ठी, सावित्री, काळ, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, तानसा, वैतरणा, दमनगंगा. क्रम लक्षात नाही ठेवला तरी चालेल, पण उत्तरेला कोणती, दक्षिणेला कोणती, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेरेखोल दक्षिणेला आहे, दमनगंगा उत्तरेला आहे. हा त्यांचा क्रम आहे. जर तुम्हाला पण हा क्रम जर कायम लक्षात ठेवायचा असेल, दक्षिण ते उत्तर, तर अवघड नाहीये. एक शब्द लक्षात ठेवायचा. काय आहे सर? थोडस सेंटेन्स आहे, 2-3 वेळा रट्टा मारलं की ते कायम लक्षात राहून जातं. काय आहे तर त्याचा काही संबंध नाही अर्थार्थी. म्हणजे इथं ज्या गट्रीत तयार होतील, त्याच्यानंतर कोड तयार होतील, याचा शब्दशः अर्थ कुठलाही काढत बसायचा नाही, लक्षात राहील याच्यासाठी ते तयार केलेलं असतं. काय तर एक शब्द लक्षात ठेवावा लागेल, ते म्हणजे तेरे मुका शावा सावित्री काकू पाऊता वैद्य. हे सेंटेन्स जर लक्षात राहिलं तर सगळ्या नद्या लक्षात राहिल्या. काय सेंटेन्स आहे? तेरे मुका शावा सावित्री काकू पाऊता वैद्य. सर अर्थ याचा काय? तुला आताच सांगितलंय मी, याचा अर्थ नसतो काही, काहीतरी ऍडजस्टमेंट असते जे काही आपल्या लक्षात राहील ते. माझ्या तरी राहतात, तुझ्या राहतं का बघ नसेल तर मार रट्टा. तेरेखोल, मुचकुंदी, काजळी, शास्त्री, वशिष्ठी, सावित्री, काळ, कुंडलिका, पाताळगंगा, उल्हास, तानसा, वैतरणा, दमनगंगा. पण हे सेंटेन्स लक्षात ठेवायचं. तेरे मुका शावा सावित्री काकू पाऊता वैद्य. एक 4-5 वेळा म्हटला तर तुला पाठवून जाईल. तेरे मुका शावा सावित्री काकू पाऊता वैद्य. म्हणजे नेमकं ह्याचा काय संबंध आहे सर? इथे आता इथे लिहून देतात. तेरे म्हणजे तेरेखोल, मु म्हणजे मुचकुंदी, का म्हणजे काजळी, शा म्हणजे शास्त्री, वा म्हणजे वशिष्ठी, सावित्री म्हणजे सावित्री, का म्हणजे काळ, कु म्हणजे कुंडलिका, पा म्हणजे पाऊता सॉरी पाताळगंगा, उ म्हणजे उल्हास, ता तानसा, वैतरणा आणि द म्हणजे दमनगंगा. याच्यासाठी तो कोड तयार केलेला होता. तेरे मुका शावा सावित्री काकू पाऊता वैद्य. तेरे म्हणजे तेरेखोल, मु म्हणजे मुचकुंदी, का म्हणजे काजळी, शा म्हणजे शास्त्री, वा म्हणजे वशिष्ठी, सावित्री सावित्री, का म्हणजे काळ, कु म्हणजे कुंडलिका, पा म्हणजे पाताळगंगा, उ म्हणजे उल्हास, ता म्हणजे तानसा, वैतरणा, दमनगंगा. हे झाल्या कोकणच्या नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम. हे पक्क लक्षात ठेवावं लागेल, कारण परीक्षेने प्रश्न विचारलाय. काळ नदी कोणत्या विभागात वाहते? कोकण. शास्त्री नदी कोकण किंवा कोकणातील खालीलपैकी कोणती नदी आहे? पठारावरच्या देईल तुला, आणि त्याच्यानंतर ही कोकण मधली असेल. त्याच्यामुळे ह्या नद्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं पडतं. आलं लक्षात? आपण पाहिलं कोकण नदी प्रणालीचे वैशिष्ट्य. कोकणातल्या नद्या सह्याद्रीत उगम पावतात, उतार असल्यामुळे उताराने जास्त धावतात, त्यामुळे त्यांचं पात्र कमी राहतं रुंदीचं, पण खोली जास्त राहते, लांबी पण कमीच राहते आणि अरबी समुद्राला मिळतात. त्याच्यानंतर कोकण नदी प्रणाली ही समांतर नदी प्रणाली आहे. आणि कोकणातल्या नद्यांची नाव
जर फास्ट होत असेल तर त्याला तसं मला कमेंट करून सांगा की सर लईच घाई होते, गडबड होते, थोडंसं रिलॅक्स चालू द्या. पण आता आपली परीक्षा 2-2.5 महिन्यावरती आली आणि त्यामुळे मी येत्या 2 महिन्यामध्ये जीएसचा सर्व भाग, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, त्याच्यानंतर आपण काय म्हणतो पंचायत राज असेल, समाज सुधारक असेल, याचे सर्व व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे थोडंसं फास्ट गेला तर त्यात काय त्या म्हणजे विशेष असणार नाही, पण तुमच्या लक्षात येईल याच्यात बिलकुल सुद्धा शंका नाहीये. म्हणजे 2 महिन्यात जर एवढं पूर्ण झालं तर मी खात्रीशीर सांगू शकतो 25च्या तुमच्या 25 प्रश्नापैकी किमान तुम्हाला 18-19 प्रश्न आपल्या व्हिडिओमधून त्या ठिकाणी पाहायला आरामात मिळतील. गेल्या 4-5-6 वर्षापासून आपण बघतोय आपल्या नोट्समधूनच प्रश्न त्या ठिकाणी येत आहेत. बरेचसे म्हणजे 17, 18, 19 इथपर्यंत 4-5 चालू घडामोडी असतील, एखादे 2 प्रश्न बाहेरचे असू शकतात, पण एवढे तरी येतात आरामात. त्याच्यामुळं प्रत्येक व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. म्हणजे मला पण समजते की बाबा पोरांना आवडतं, आपण जास्त व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले पाहिजे. नाही तर तुम्ही आपलं थंड बघणार आणि थंड बसणार. त्याच्यानंतर तुम्हाला जर त्याचा फायदा वाटत असेल तर तुमचे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे त्यांना हा व्हिडिओ बिनधास्त शेअर करा, म्हणजे त्यांच्या पण कामाला येईल. 1-2 जरी केलं तरी 1-2 पुढे करतील. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला याचा फ्रीमध्ये फायदा होईल आणि त्याचं रिव्हिजन होईल, त्याच्यानंतर त्यांच्या प्रश्नाची तयारी होईल. असो, आता पुढे पाहणार आहे आपण ते म्हणजे कोकणात नद्या आहेत आणि त्या नद्यांच्या मुखाशी खाड्यांची निर्मिती झाली. सर खाडी म्हणजे काय असतं ते सांगून देणार. त्या खाड्यांची नावं विचारलेली आहे. ती म्हणजे काय, देवगडची खाडी कोणत्या नदीवर आहे, कर्लीची खाडी कोणत्या नदीवर आहे, त्याच्यानंतर बानकोटची खाडी ही परीक्षेने खूप वेळा विचारलेला आहे, सावित्री नदीवरती आहे. त्याच्यानंतर दाभोळची खाडी परीक्षेने विचारलेलं आहे, भाट्टेची खाडी ते सुद्धा परीक्षेने विचारलेलं आहे. या नद्या आणि त्याच्यावरच्या खाड्या हे आपल्याला लक्षात पक्का ठेवावं लागणार आहे. त्याच्यासाठी ट्रिक आहे, त्याच्यासाठी छोटा कोड आहे, एक छोटीशी स्टोरी आहे. त्यामुळे ते अजिबात मिस करायचं नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भाग बघूया. याच्यानंतर याच्या पुढे जो व्हिडिओ येईल कोकण भाग 2, त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे कोकणातील नद्या आणि त्याच्यावर असलेल्या खाड्या. त्याच्यानंतर कोकणमध्ये असलेले बंदर परीक्षा विचारते, त्याच्यानंतर कोकणमध्ये असलेली बेट परीक्षा विचारते आणि कोकण रेल्वेवरती परीक्षा प्रश्न विचारते. म्हणून हा भाग पुढच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याला शूट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, इथपर्यंत हा भाग झाला. आता दोन्ही भाग एकत्र आल्यानंतर आपण त्याचे काय करूया, PYQ किंवा प्रश्न त्याच्यावरती त्या ठिकाणी घेऊयात, म्हणजे दोन्हींचं एकत्र होईल. एवढा भाग पूर्ण बघून घ्या. त्याच्यानंतर लागलीच दुसरा व्हिडिओ याच्यानंतर पुढे अपलोड होईल. याच्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष असावं. रिव्हिजन करा, प्रश्न कसे तयार होतात ते पण बघा, आणि काही शंका वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवता येईल. ओके, ठीक आहे, थँक्यू.